ही शंकराची पिंड मला समुद्रात मिळाली आणि मी ती पुन्हा जिवंत केली. ओम नमः शिवाय मित्रांनो, काही दिवसापूर्वी मी मालवणच्या तोंडवळी बीचवरती फिरत होतो आणि अचानक मला समुद्रात वाहत आलेली ही शंकराची सुंदर अशी पिंड सापडली. पहिल्यांदाच बघितल्यावर मला विश्वासच बसला नाही की मूर्ती पूर्णपणे सुरक्षित होती. फक्त नागाच्या भागात थोडीशी क्रॅक झाली होती. मी ठरवलं की ही पुन्हा नव्यासारखी बनवायची. ती सुकवली, क्रॅक्स भरून घेतली आणि मग सुरू झाला रिनोव्हेशनचा प्रवास. हळूहळू पेंटिंग करत करत ही पिंड पुन्हा जिवंत झाल्यासारखी वाटू लागली आणि आता ही आहे फायनल तुमच्या समोर. कशी वाटली तुम्ही मला नक्कीच सांगा. जर तुम्हाला ही आवडली असेल तर कमेंट करा. जय भोलेनाथ.